पुढची केबल आहे ऑप्टिकल फायबर केबल. ऑप्टिकल फायबर केबललाच काय म्हणतात, फायबर ऑप्टिक केबल म्हणतात. फायबर ऑप्टिक केबल म्हणजेच काय, ऑप्टिकल फायबर केबल. याचा शॉर्ट फॉर्म आहे एफओसी. एफओसी म्हणजे काय, फायबर ऑप्टिक केबल. किंवा ओएफसी. ओएफसी म्हणजे काय, ऑप्टिकल फायबर केबल. ह्या केबलचे दोन नाव आहे, ऑप्टिकल फायबर केबल किंवा फायबर ऑप्टिक केबल. आता ह्या दोन्ही फुल फॉर्मचे काय तर शॉर्ट फॉर्म फक्त ओएफसी किंवा ओएफसी. ओके. आता ही काय ऑप्टिकल फायबरची केबल आहे, नीट बघून घ्या. जशी मागची केबल काढली होती ना, कॉक्झियल केबल वगैरे असेल त्या टाईप थोडीशी केबल आहे. पण याचे फंक्शन्स, याचे फीचर्स वेगळे आहेत कम्पेअर टू अदर केबल. इथं काय ग्लास कोर आहे, इथं काय ग्लास क्लॅडिंग आहे, इथं काय प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ठीक आहे. ह्या केबलचे फंक्शन्स फीचर्स वेगळे आहेत. ठीक आहे. याचे फक्त सध्या ऍप्लिकेशन्स कोणते ते बघा. ऍप्लिकेशन्स बॅकबोन ऑफ व्हेरियस कॉम्प्युटर नेटवर्क. म्हणजे ही केबल बॅकबोन आहे, म्हणजे खूपच महत्त्वाची इम्पॉर्टंट केबल आहे. कोणती केबल, ऑप्टिकल फायबर केबल. दिस केबल आर मोस्टली यूज इन अ कॉम्प्युटर नेटवर्क. केबल टी व्हीमध्ये पण आपण यूज करतो, जे असतं ना टी व्ही जे असतात ना केबल्स, त्या केबलमध्ये त्या केबल्समध्ये ही केबल आपण यूज करतो. कोणती केबल, ऑप्टिकल फायबर केबल. त्याच्यानंतर नंबर ऑफ कंपनीजमध्ये ही केबल यूज केली जाते, नंबर ऑफ कंपन्यांमध्ये. ठीक आहे. टेलिफोन, इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये यूज केली जाते ही केबल. ठीक आहे. दिस इज जस्ट ऍप्लिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर केबल, बॅकबोन ऑफ व्हेरियस कॉम्प्युटर नेटवर्क. म्हणजे नंबर ऑफ कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये यूज केली जाते केबल. टीव्ही केबलमध्ये यूज केली जाते, नंबर ऑफ कंपनीजमध्ये यूज केली जाते, प्लस इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये यूज केली जाते. टेलिफोन नेटवर्कची जी केबल असते ती शक्यतो हीच केबल असते. कोणती, ऑप्टिकल फायबर केबल. नाऊ आता नीट लक्ष द्या. लाईट म्हणजेच काय, सिग्नल. काय सिग्नल आहे. केबलमध्ये जी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो ती इन्फॉर्मेशन कोणत्या फॉर्ममध्ये असते, डिजिटल सिग्नलमध्ये असते. कोणत्या फॉर्ममध्ये असते, डिजिटल सिग्नलमध्ये असते. आता जी मी केबल तुम्हाला शिकवली होती, कॉक्झियल केबल असेल किंवा यूटीपी केबल असेल किंवा एसटीपी केबल असेल, त्याच्यामध्ये काय असतात, सिग्नल असतात. पण इथं ह्या केबलमध्ये जो सिग्नल आहे तो सिग्नल कोणत्या फॉर्ममध्ये असतो, लाईटच्या फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो, लाईट. म्हणजे ह्या केबलमध्ये लाईट काय होते, जनरेट होते. म्हणजे हा जो ग्लास कोर ना, ग्लास कोर, याच्या आतमध्ये काय होते, लाईट लॉन्च होते, लाईट तयार होते. ठीक आहे. आता ही लाईट म्हणजेच काय असतं, तर सिग्नलच असतो. आता ह्या लाईटच्या रिलेटेड टेक्निक कोणती आहे, कोणती यूज करतो टेक्निक आपण, फोटो ट्रान्झिस्टर. लाईटच्या रिलेटेड कोणती टेक्निक आहे, कोणती मेथड आहे, फोटो ट्रान्झिस्टर. आता नीट लक्ष द्या. इथं ही फिगर बघा, लाईट सोर्स फॉर फायबर. म्हणजे ही जी केबल आहे याच्यामध्ये काय, फायबर आहे. या फायबरमध्ये लाईट काय होते, जनरेट होते. म्हणजेच काय, सिग्नल जनरेट होतो. तो सिग्नल हा लाईटच्या फॉर्ममध्ये असतो. आता इथं काय ट्रान्समीटर आहे, इथं काय रिसिव्हर आहे, इथं काय एलईडी आहे, इथं पण एक काय एलईडी, इथं काय एलईडी आहे, पण हा एलईडी कोणता, फोटो डायोड आहे. आणि मध्ये काय, फायबर आहे. म्हणजे ही जी टेक्निक आहे, ही जी मेथड आहे, ही मेथड ॲज इट इज एक्झॅक्टली ह्या ग्लास कोरमध्ये यूज केलेली असते. कशामध्ये, ग्लास कोरमध्ये. आता हे जे काय ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टर काय करतो, लाईट लॉन्च करतो आणि लाईट काय करतो, पुढे फॉरवर्ड करतो लाईट. म्हणजे डिजिटल सिग्नल जे ना, डिजिटल सिग्नल हे लाईटच्या फॉर्ममध्ये असतात. ते लाईट जनरेट करून लाईट पुढे काय केलं जाते, फॉरवर्ड केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर ही लाईट कुठे येते, फायबरमध्ये येते, फायबर. आणि त्याच्यानंतर हा जो रिसिव्हर ह्या डायोड थ्रू, ह्या फोटो डायोड थ्रू ती लाईट काय करतो, ऍक्सेप्ट करतो. कोण, रिसिव्हर. आणि ही जी टेक्निक आहे, ही मेथड, ही मेथड कुठे यूज असते, ह्या ग्लास कोरमध्ये. ठीक आहे. आता इथं बघून घ्या, सेंटेन्स काय लिहिलं मी, टू पास लाईट दॅन बॅक टू लाईट विथ इट्स ओरिजिनल फॉर्म. म्हणजे ट्रान्समीटर लाईट काय करणार, पुढे फॉरवर्ड करणार. कोणा थ्रू, एलईडी थ्रू. आणि रिसिव्हर काय करणार रे, ती लाईट ऍक्सेप्ट करणार रे. ओके. आणि ती लाईट ऍक्सेप्ट करून झाल्यानंतर त्या लाईटचा ओरिजिनल फॉर्म तो तयार करणार आहे. कोण, रिसिव्हर. कोणा थ्रू, ह्या डायोड थ्रू, फोटो डायोड थ्रू. आणि ही टेक्निक कुठं असते, इथं असते. आपण जसं कॅमेरामध्ये फोटो काढतो ना, मोबाईलचा कॅमेरा असेल किंवा दुसरा कोणता कॅमेरा असेल, त्याच्या थ्रू फोटो काढतो ना, ती टेक्निक, ती मेथड एक्झॅक्टली ह्या केबलमध्ये असते. ठीक आहे. म्हणजे त्या कॅमेरामध्ये काय असतो, ट्रान्झिस्टर असतो. तर ट्रान्झिस्टर काय करतो, लाईट पुढे पास करतो. आपण कसं फोटो काढतो कॅमेरा थ्रू, लाईट पुढे गेल्यानंतर तो लाईट काय करणार, पुढची इमेज काय करणार, कॅप्चर करणार. ती इमेज कॅप्चर करून झाल्यानंतर पण रिसिव्हर थ्रू ती इमेज कुठे येते, ती कॅमेरामध्ये येते. दॅट काइंड ऑफ सेम टेक्निक, सेम मेथड आर यूज इन दिस केबल, लाईक इन अ ग्लास कोर. ओके. आता हे सेंटेन्स कोणते बघून घ्या. आता जे सिग्नल असतो, ते सिग्नल मी परत सांगतो, तो सिग्नल कोणत्या फॉर्ममध्ये असतो,
लाईटच्या फॉर्ममध्ये असतो. पण सिग्नल कोणता असतो? आपला डिजिटल सिग्नल असतो, पण तो सिग्नल कोणत्या फॉर्ममध्ये असतो? लाईटच्या फॉर्ममध्ये असतो. इट्स कन्सिस्ट ऑफ ग्लास कोर सराउंड बाय ग्लास क्लॅडिंग. म्हणजे इथं ग्लास कोर आहे, याला सराउंडिंग कोणतं आहे? ग्लास क्लॅडिंग आहे. Digital signals are transmitted in the form of intensity modulated light signal which is trapped in the glass core. म्हणजे इथून लाईट काय होते? पुढे पास करली जाते. ठीक आहे, पुढे पास करणार, पुढच्या गोष्टी कॅच करणार, पण रिटर्न इथं येणार. लाईक कॅमेरा, लाईक दिस टेक्निक. ओके, लाईट लॉन्च into the fiber by using LED or laser. ओके, म्हणजे ह्या फायबरमध्ये, ह्या ग्लासमध्ये काय होते? लाईट लॉन्च केली जाते. कोणा थ्रू? LED थ्रू किंवा लेझर थ्रू. लाईक फोटो ट्रान्झिस्टर. म्हणजे फोटो ट्रान्झिस्टर म्हणजे आपला कॅमेरा सारखी टेक्निक इथं असते. ठीक आहे. इट्स एक्सपेन्सिव्ह कम्पेअर अदर केबल्स. ही केबल कशी आहे? एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे. या केबलला जास्त काय खर्च लागतो, जास्त एक्सपेन्सिव्ह आहे कम्पेअर टू अदर केबल्स. इट्स लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. आता ही केबल कशी आहे? लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी पण यूज केलेली असते. कोणती केबल? ऑप्टिकल फायबर केबल. ठीक आहे. दिस इज अ व्हेरी स्पेशल केबल कम्पेअर टू अदर केबल. व्हाय? बिकॉज इन दिस केबल यूज अ डिफरंट टेक्निक, डिफरंट मेथड. बिकॉज इन दिस केबल वी हैव टू जस्ट यूज अ light, and light is nothing but our signal. Okay, and this signal is nothing but a digital signals. Okay, and in this cable use a photo transistor concept, like a camera concept. In that camera available of this method, and this method are must present here in the glass core. Okay, I hope all of you understand this concept. This concept are very important. If you need any doubt, please ask me by message or call.